कारण की मूर्ख माणसा ती विधवा आहे आणि विधवेपासून दूर राहिल्या जातं. जसं माझ्या जातीतल्या माणसांपासून दूर राहिलं जातं, तर मग विधवा आणि अस्पृश्य जातीची माणसं एकसारखी झाली ना. जर म्या तिला पाणी आणून दिलं तर मग यामध्ये तुम्हाला का त्रास होतोय? थांबवा ना त्याला. आय रामजी सकपाळ, समजाव आपल्या मुलगा भीमरावला, नाहीतर त्याच्या या हरकतीमुळे ना त्याला कापून टाकू आम्ही. कापायचंय, मारायचंय, जे करायचंय ते करा, पण म्या गप नाही राहणार. माझ्या माधवी ताईला इद्वीचं रूप देताना बी म्या गप राहिलो, पण आता म्या गप नाही बसणार. वय पर भीम नंतर म्या भी हाय. म्या बी हाय. हो, आणि या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे मी पण आहे. म्हणून सगळ्यांनाच कापावे लागेल. म्हणून कापणं तर पर्याय नाही. तू आपलं तोंड बंद कर नालायक. जर तुम्हासनी म्या पाणी आणून देणं बरोबर नाही वाटलं तर मग तुम्ही बी एक काम करा. माधवी ताई जेव्हा बी पाणी घ्यायला येईल तेव्हा या बायकांनी तिला पाणी घ्यायला वाट बघायला लावू नये. तिने लवकर येऊन पाणी घेऊन निघून जावं. का ती वाट नाही पाहू शकत? सवय नाही ना, भूक लागते तिला. आणि एक मडकं भराया येळच किती लागतो. आणि तुम्ही लोक तिला पाणी द्याल तर म्या पाणी द्याया नाही येणार. नाहीतर येईन, रोज रोज येईन. मग म्हणू नका का म्या तुमच्या निर्णयात आडवा येतो. आणि तसं बी अस्पृश्य जातीच्या लोकांनी तुम्हीच लाचार बनवता ना. पंडितजी, तुम्ही या भीमराव सोबत तर्क वितर्क कराल ना तर या गोष्टी अडकवेल तुम्हासनी. म्हणून काहीतरी उपाय काढा. याला तर नंतर धडा शिकवू आपण. शास्त्रात सांगितलं आहे की अशा या अस्पृश्य असणाऱ्या आणि मूर्ख माणसांशी वाद घालण्यापेक्षा मधला मार्ग काढला पाहिजे आपण. वय वय बरोबर बोलतायत पंडितजी. त्यामुळे आपल्याला अशा लोकांशी वाद करण्याची गरज पडणार नाही. आणि मधला मार्ग हा आहे की उद्यापासून जेव्हा ही पाणी घ्यायला येईल तेव्हा तुम्ही दूर व्हा आणि हिला पाणी घेऊ द्या. आणि आता तू पुन्हा विहिरीवर जा आणि पुन्हा पाणी नेऊन स्नान कर आणि परत पूजा करून ये. चला सगळे. चला चला. तुम्ही लोक आता घरी चला. चला चल चल म्हटलं ना, चल. अरे घरला चल. आई, मला तिथं त्यांच्याशी बोलायचं आहे. नाही भीमा, काय गरज नाही त्यांच्याशी बोलायची. जे झालं ते बस झालं. चल आता घरी चल. तुम्ही समजावा ना काहीतरी. बाई, जाऊ दे त्याला. कसं जाऊ देऊ? तुम्ही समधी घरी जा, मी त्याच्या सोबत आहे. मीरा, जे करायचं ते करा. पंडितजी, पंडितजी थांबा. पंडितजी, पंडितजी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल, काय म्हणायचंय? ज्या शास्त्रात तुम्ही हे समज वाचलं आहे ते मला बी द्या ना, म्या बी वाचीन. शास्त्र तुमच्यासारख्या अस्पृश्य आणि मूर्ख लोकांच्या वाचण्यासाठी नाहीये भीमराव. शास्त्र तर आमच्यासारख्या मोठ्या जातीची माणसं वाचतात. म्हणून मी जे सांगतो ते ऐकत जा. ज्या शास्त्रात माणसाला त्रास देण्याची गोष्ट लिहिली असेल तर ते चुकीचं आहे. म्हणूनच मला ते शास्त्र वाचायचं आहे. तुमचं असं कोणतं शास्त्र आहे ज्यात निराधार कमकुवत लोकांनी फक्त त्रास देण्याची गोष्ट लिहिली आहे? आता जे पण लिहिलंय ते ऐकावं तर लागेलच. नाही, मला तर वाटतं की कुठलं बी शास्त्र माणसाला त्रास नाही देऊ शकत. आणि तसंच हाय तर मग ते वाचून आपण त्यावर समाधान का नाही काढू शकत?
म्या तर म्हणतो का या समध्या गोष्टी म्हणजे एक विचार आहे. अशा विचारांना तर जाळून टाकायला पाहिजे, जेणेकरून नवीन विचार बनतील आणि ते प्रत्येक जातीतली माणसं समजू शकतील, ज्यात माणसाचा त्रास कमी करण्याचं. बरं झालं पंडितजी, या समध्या गोष्टी भीमरावने तुमच्याशी एकांतातच केल्या. जर समध्यान समोर बोलला असता तर तुमच्या ज्ञानाचा तर बोऱ्याच वाजला असता. या आधी या समध्यान समोर तो या सगळ्या गोष्टी बोलल. जा आणि तुमच्या ज्ञानाचं शुद्धीकरण करा पंडितजी. तसं बी शुद्धीकरणासाठी तुम्हाला लय मानलं जातंय. धर्माचा विनाशक. भाऊ, समजा ठीक आहे ना? हा, भीम, हात पाय धुवून काहीतरी खाऊन घे. जा हात तोंड धुवून घे. ये भीम, मैं तुझा हात तोंड धुवून देतो. भीम, मला थांबावं लागेल. त्यो माधवीची परिस्थिती नाही बदलू शकत, ही गोष्ट तुम्हाला त्याला सांगावी लागेल. त्याला कधी काय झालं तर तुम्ही समजावा ना त्याला, समजावाल ना. भीमाबाई, भीम माधवीला आपली ताई मानतो. ही भावना माधवी सोबत झालेल्या अन्यायाविरोधात त्याला लढण्यासाठी हिम्मत देते, ताकद देते. भीम आता नाही थांबणार. त्याचे विचार त्याला थांबू नाही देणार. हे विचारच त्याचा जीव घेतील, मारून टाकतील माझ्या पिवाला. तुम्ही ऐकलं नाही त्या लोकांनी आज काय म्हटलं? भीती वाटते. हो, मला बी भीती वाटते. बाप आहे त्याचा, पर याच भीतीनं पिढ्यानपिढ्या आपल्या समाजातील लोक आवाज उठवू नाही शकले. पर आज कुणी आपल्यातलाच एक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा आवाज मी काय माझ्या पद्धतीने बंद करू कारण तो माझा मुलगा आहे म्हणून? समाजाला बदलायला कुणाला तरी संघर्ष करावाच लागणार, कुणाला तरी बलिदान द्यावंच लागणार ना भीमाबाई. पण तो भीमा का? तो भीमाच का? काय दिला या समाजानं त्याला? आपल्याला काय भी नाही. आणि म्हणूनच हे लय जरुरी होतं की कोणीतरी उठावं, आपला आवाज बुलंद करावा. या समाजासाठी आपलं भी काहीतरी कर्तव्य आहे. त्याच्यात विचार करण्याची ताकद आहे, त्याच्यात बोलण्याची हिम्मत आहे. आणि मला वाटून बी त्याच्या आवाजाला थांबवू नाही शकत. भीमाबाई, मी बाळा आणि आनंदाला कधी आवाज उठवायला किंवा तर्क लावायला नाही सांगितलं, कारण त्यांच्या समाजाच्या प्रती समाज सोड आपल्यासाठी काही करण्याची जिद्दच नाही आहे.
पर भीम वेगळा आहे. त्याचे विचार वेगळे आहेत. आणि आपल्या समाजाचं भविष्य उजळवण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज आहे. एका ठिणगीची. त्रास मला भी होतोय ना भीमाबाई. पर कुठल्या आजाराला मुळापासून बरं करण्यासाठी कडू औषधाचा घोट तर प्यावाच लागतो ना. हे बघ ताई, मी शेजारीण आहे आणि नेहमीच तुझं भलं चिंतलेलं आहे. म्हणूनच तर तुला सांगायला आले की एकीकडे तो अस्पृश्य जातीचा मुलगा भीमराव तुझ्या विधवा मुलीची मदत करतो आहे. पण तुला तर माहितीये ना की विधवा मुलीने विधवा धर्माचं पालन पूर्ण निष्ठेने नाही केलं तर जबाबदार तू असशील. अगं नरकात जाशील, नरकात. आणि तुला तर काही मुलगा वगैरे पण नाही की मुलाने पिंडदान केल्यामुळे तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल. माझी काय चूक आहे काकू? भीमराव तर फक्त माझी मदत करत होता. आई, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. ऐकणं न ऐकणं तुझ्या हातात आहे. अगं जे युगानयुगे चालत आलंय ते तर तू बदलू शकत नाही ना. चल मी निघते. आई, मी खरं सांगते, भीमराव तर माझी फक्त मदत करत होता. अगं तू भीमरावापासून लांब का नाही राहत? अगं तुला समजत का नाहीये? अगं तुझ्या बरोबर जे काही घडलंय त्यानंतर तुला साधेपणाने भगवंताच्या भजन कीर्तनात आपलं आयुष्य घालवायला हवं. आणि जर तुला असं जगणं नको असेल तर मर ना, पण धर्माकर्माचा सत्यानाश करू नकोस. मरायलाच गेले होते आई. काल रात्री मरायलाच गेले होते मी. पण त्या भीमरावाने येऊन वाचवलं आणि म्हणाला की तो मला साथ देईल. त्यानेच मला जगण्याची उमेद दिलीये. म्हणूनच परत आले. जोपर्यंत त्याच्या गोष्टींनी हिम्मत येईल तोवर जगेन, नाहीतर कधीतरी त्याच पुलावरून उडी मारून मरेन, संपून जाईल. मेल्यानंतर कुठलीही दुनिया असेल, पण आई या दुनियेपेक्षा तर नक्कीच चांगली असेल. आय, माझ्यासाठी गोड पोळी बनवून दे ना, भूक लागली आहे. आणि मग मला अभ्यास बी करायचा आहे. बनवते. भीमा, माझी एक गोष्ट ऐकशील? तुला खूप सावध राहावं लागल. बघ, तू अजून लहान आहेस, तू अजून दुनिया नाही पाहिली, पण आम्ही पाहिले आहे र. भीमा, आपल्या जातीचा एक माणूस जर या स्पृश्यवाल्यांच्या डोळ्यात खुपत असेल ना, तर समते मिळून त्याला मारून टाकतात. आणि याच कारणामुळे मला तुझ्यासाठी खूप भ्या वाटत राहत. तू दुसऱ्याचा विचार करतोस ना, हा? तर तुला तुझ्या आई, बाबा आणि आत्याच्या मनाचा विचार करावा लागल. व्हाय आई, मी माझी काळजी घेईन, तू काळजी नको करूस. पण आधी तू एक गोष्ट सांग, का माझ्या एका प्रयत्नानं माधवी ताईला थोडी सवलत तर मिळाली. तुला याचा आनंद नाही झाला? वय झाले, खूप आनंद झाला. मी खरं सांगू तर खूप आनंद झाला. मला तुझ्याबद्दल गर्व वाटला. पर तुला कसं समजावू भीमा? अरे याच समध्या गोष्टींमुळे तुझ्यावरची संकट वाढत चालल्यात. आणि हे एका आईला चांगलं नाही वाटणार. आई, तू याची काळजी नको करूस. आणि विश्वास ठेव का मी स्वतःची काळजी नेहमी घेईन. कारण बाबा बरोबर सांगतात का संघर्ष करण्यासाठी
स्वतःला सांभाळून ठेवणं खूप गरजेचं असतं. या झाल्या ना परिपक्वतेच्या गोष्टी. भीमाबाई, मीरा, आपला मुलगा मोठा होतोय. लोकांना हे समजायला येळ लागतोय की कुठल्याही प्रकारचं परिवर्तन तवाच करत्यात किंवा करण्याचा प्रयत्न करत्यात जेव्हा ते पहिले स्वतःला मजबूत ठेवतात. बिंबाळा, माझी एक गोष्ट लक्षात कायम ठेव. लांब अन मोठी लढाई तोच जिंकतो ज्याच्यापाशी लढण्याशिवाय लढाईच्या मैदानावर टिकून राहण्याची कला येत असेल. बाबा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन. प्रयत्नच यशस्वी होता. अगं दार नीट बंद करा. आई, आई बाबा, कुठे चाललात तुम्ही? ते जे मुंबईत राहतात ना भीमसेन, तो इथे आलाय. त्याच्या मुलाची मुंज आहे. आम्हाला बोलवलंय, तिथेच चाललोय. अरे तेच ना, ज्यांच्या 2 मुली आहेत, सुगंधा आणि पल्लवी. आणि एक लहान मुलगा पण आहे ना, कौस्तुभ. तो माझ्या केसांशी खूप खेळायचा. त्याचीच मुंज असेल ना आई? खूप मोठे मोठे केस असतील त्याचे. माझे केस मोजत होता की त्याचे केस जास्त आहेत की माझे. आई, मी पण येऊ तुमच्या सोबत? नाही नाही, तू नाही यायचं. आणि शुभ कार्याला आलीस तर तिकडून हाकलून देतील तुला. नाही आई, त्याची आई खूप प्रेम करते माझ्यावर. ती नाही हाकलणार मला. पण आता ती तुझ्यावर मायाही नाही करणार. कुणीही एखाद्या विधवेवर माया नाही करत आणि कधी करणारही नाही. माधवी, गपचूप बस आणि स्वयंपाक कर लवकर. भूक लागली तर रडायला लागशील. अगं, एकतर नवरा मेलाय आणि दुसऱ्यांच्या मुंजीला जाऊन काय करणार आहेस? नाचशील. जा आत जा. चल, उशीर झालाय. चल निघूया. आपण समजे मिळून सुद्धा एक छोट्या समाजातला एक छोटा मुलगा भीमरावचं काहीच करू शकत नाही. काही बी करतोया, काही बी बोलतोया. कुठपर्यंत शेठजी, कुठपर्यंत सहन करायचं आपण? गप्प तर त्याला क्षणभरातच करू, पण त्या रामजीमुळे गोष्ट वरपर्यंत गेली आहे आणि त्याला काही पण झालं ना तर आपल्या सगळ्यांचे गुपित उघडे होतील. मग आम्ही काय करावं शेठजी? आम्ही काय आपलं रक्त जाळत बसू आहे? नाही. यावेळेस काही असा विचार करावा लागेल की साप पण मरेल आणि लाठी पण तुटणार नाही. यावेळेस त्या रामजीच्या घरासोबत त्याच्या जातीच्या पूर्ण वस्तीला आग लावून टाकूया. यावेळेस त्या रामजीच्या घरासोबत त्याच्या जातीच्या पूर्ण वस्तीला आग लावून टाकूया. वस्तीत आग लागेल आणि त्या आगीत भीमराव जळून भस्म झाला तर आपल्यावर कुणी बोट उचलणारा राहणार नाही आणि त्यासोबत आपण या अस्पृश्य लोकांपासून नेहमीसाठीच मुक्त होऊ. वाह, काय लांडग्याची बुद्धी मिळाली आहे शेठजी तुम्हाला. आणि ही दुर्घटना जितक्या लवकर होईल तेवढंच चांगलं आहे बघा. हा, हेच बरोबर आहे. आज रातच्यालाच आग लावून टाकूया. अरे, काय झालं बाळा? असं कशापायी पळतोय? समजा ठीक आहे ना? बाबा, मी असं ऐकलं की ते गाववाले बोलत होते
ही संधी मिळाली की ते आपलं आणि आपल्या जातवाल्यांची घरं जाळून टाकणार आहेत. काय? वय आणि भीमला नुकसान करण्याच्या गोष्टी करत होते. बाबा जर असं झालं तर? हे बघ बाळा, आपल्याला सावध राहावं लागल. तू चिंता नको करूस. हा पर ही गोष्ट तुझ्या आईला सांगू नकोस. हा उगाच घोर लागल तिला. याच्यावर काही ना काही मार्ग आपण काढूया. हा आता तुझा मी पुरंजन काकाला भेटून येतो. हा आणि हा आईला नको सांगूस.